नमस्कार. मी सौ पुष्पलता विष्णुपंत नघाटे. भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेली अमृतवाणी आहे. त्यांच्या मुखारविंदातून त्यांनी अर्जुनाला सांगितलेला उपदेश आहे. अर्जुन जेव्हा लढाईला तयार नव्हता तेव्हा भगवंताने त्याला लढाईस तयार करण्यासाठी हा उपदेश भगवद्गीतेद्वारा केलेला आहे. पण ही भगवद्गीता आपल्याला आपल्या जीवनात उपयोगी आहे असं अनेक विचारवंत सांगतात. आपल्या जीवनात संसारात जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत मिळते असं अनेक विचारवंतांचं मत आहे आणि ते खरंही आहे. पण जेव्हा ती भगवद्गीता आपण वाचून त्याचं अर्थ समजून ती आत्मसात करू तेव्हा त्याचे फायदे आपल्याला मिळतील. आज आपण बघतो भगवद्गीता पुष्कळांच्या घरी आहे, पण ती कुठे? देव्हाऱ्यात तिची पूजा करतात. काही लोक तर रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचतात, पण त्याचं आकलन न झाल्यामुळे त्यांच्या समस्या सुटत नाही. आता एकच उदाहरण सांगते मी. आता त्यातलंच हा श्लोक आहे म्हणा. कराग्रे वसते लक्ष्मी करमूल्ये सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते करदर्शनम समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श समस्व मे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. तेव्हा सकाळी उठल्याबरोबर प्रथम आपल्या हाताचे दर्शन घ्या. हात म्हणजे आपल्या पुरुषार्थाचं साधन आहे. या हाताने आपण आपले अर्थार्जन करतो आणि आपल्या संसारात सुखी जीवन जगतो. आपण काय करतो? उठल्याबरोबर पहिले मोबाईल बघतो. आता मोबाईलमध्ये एक मेसेज बघितला, दुसरा मेसेज बघितला. आता आपण ह्या गीतेतलं आपण हे वाचनही केलं, पण आपल्याला मोबाईलचा एकदा हातात घेतलं की ते सोडायचा मोह होत नाही. आता जे उद्योगपती असतात त्यांना तर खूप महत्त्वाचे मेसेजेस येतात सकाळपासून. म्हणून उठल्याबरोबर प्रथम आपल्या हाताचं दर्शन घ्यायचं आणि हाताचं दर्शन घेऊन देवा मला या हाताने सत्कार्य करण्याची बुद्धी दे आणि आपला पायाचा स्पर्श भूमातेला करून आपण आपल्या कामाला लागायचं. त्यानंतर तुम्ही मोबाईल घ्या आणि मोबाईलमधलं मेसेजेस पहा. तुम्हाला काय मेसेजेस कोणाला पाठवायचे असेल ते पाठवा, पण प्रथम तुम्ही तुमच्या हाताचं दर्शन घ्या. म्हणजे बघा तुमच्या जीवनात काय सुधारणा होते, तुमच्या जीवनात काय बदल होतो हे तुम्हाला लक्षात येईल. जागेता पहिल्या प्रहरी हळूवार डोळे उघडावे, मग पाहून हाताकडे कुलदेवतेला स्मरावे. अंथरुणाहून उठता क्षणी धरतीला नमावे, ध्यानस्थ होऊन भगवंताला आपण आठवावे. सर्व आणिके झाल्यावर देवाचरणी बसावे, काही न मागता सर्वच त्यालाच अर्पावे. घरातून निघता बाहेर आईवडिलांना नमावे, येतो असा निरोप घेऊन मगच दार सोडावे. तर तुम्ही आता उद्यापासून आपला सकाळचा 5 मिनिटाचा वेळ फक्त देवाला द्या. 5 तरी पुरेसा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागा. तुम्हाला एका महिन्यामध्ये प्रत्यय येईल की आपल्या जीवनात काय बदल घडून आला. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.